नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज गुरुवार दिनांक 25 एप्रिल 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। कोरेगाव तालुका प्रशासनाला अखेर 2.5 महिन्यानंतर आली जाग। कोरेगाव शहरासाठी पाण्याचे 3 टँकर मंजूर। शुक्रवारपासून होणार पाणी पुरवठा। सातारा लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीत अत्यंत व्यस्त झालेल्या कोरेगाव तालुका प्रशासनाला दुष्काळ आणि टंचाई परिस्थितीबाबत अखेर 2.5 महिन्यानंतर जाग आली आहे। शहरात पाणी टंचाईने भीषण स्वरूप धारण केल्यानंतर प्रशासनाने धावाधाव करत गुरुवारी दुपारपर्यंत कागदोपत्री सोपस्कार पूर्ण केले आणि घाईघाईत शहरासाठी 13,000 लिटर क्षमतेचे 3 टँकर मंजूर केले। शुक्रवारपासून टँकरद्वारे शहरात पाणी पुरवठा केला जाणार आहे। एकूणच प्रशासनाच्या कारभारामुळे सामान्य जनता मात्र हैराण झाली आहे। शहरातील पाणी टंचाईने भीषण स्वरूप धारण केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हंडा मोर्चा काढत प्रशासनाला निवेदन सादर केले होते। नगरपंचायत पूर्ण क्षमतेने पाणी पुरवण्यात अपयशी ठरल्यानंतर प्रशासनाने कोरेगाव शहराला टंचाईग्रस्त गाव म्हणून जाहीर करण्याचा निर्णय घेतला। जानेवारी महिन्यात सर्व घडामोडी घडत असताना प्रशासनाने म्हणावा असा सामान्यांचा विचार केला नाही। केवळ 31 जानेवारी 2024 रोजी टंचाईग्रस्त गाव म्हणून कोरेगाव जाहीर केले आणि प्रशासनाने कोरेगावची फाईल बंद केली। लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीपासून कोरेगावातील प्रांताधिकारी कार्यालयातील कामकाज हे लोकसभा निवडणुकीसाठी DP भोसले कॉलेज येथे तयार करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षामध्ये स्थलांतरित करण्यात आले। त्याचबरोबर प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामाला जुंपल्याने टंचाई विषयच बाजूला पडत गेला। शहरात दिवसेंदिवस पाणी टंचाईची तीव्रता वाढत गेली आणि नागरिकांचा उद्रेक होऊ लागला। प्रशासन लक्ष देत नसल्याने वैतागलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी अखेरीस पुढाकार घेत स्वखर्चाने 5,000 लिटरचे 2 टँकर सुरू केले होते। त्यास आठवडा उलटून गेल्यानंतरही प्रशासनाला जाग आलेली नव्हती। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाण्यासाठी आंदोलन करण्याची तयारी सुरू केल्यानंतर प्रशासनाने गुरुवारी दिवसभर हालचालीला सुरुवात केली। नगरपंचायतीकडून कागदपत्रे मागवून घेण्यात आली। धावाधाव करत गुरुवारी दुपारपर्यंत कागदोपत्री सोपस्कार पूर्ण केले आणि घाईघाईत शहरासाठी 13,000 लिटर क्षमतेचे 3 टँकर मंजूर करण्यात आले। नेमकी आकडेवारी आली कोठून? कोरेगाव शहराची 2011 सालची लोकसंख्या 23,944 ही ग्राह्य धरण्यात आलेली आहे। टँकरद्वारे केवळ 10,000 लोकसंख्येला पाणी दिले जाणार असून 2 लाख लिटर पाणी देण्यात येणार आहे। जनावरांची संख्या ही देखील कोठून आली हे समजून येत नाही। 427 मोठी जनावरे असून लहान जनावरांची संख्या ही केवळ 26 दाखवण्यात आलेली आहे। 199 शेळ्या मेंढ्या असून त्यासाठी 15,802 लिटर पाणी दिले जाणार आहे। शहराची व्याप्ती पाहता केवळ कागदोपत्री सोपस्कार पूर्ण करून 13,000 लिटर क्षमतेचे 3 टँकर देण्यात आले असून ते प्रत्येकी 3 खेपा करणार आहेत। प्रशासनाने टंचाई निवारणासाठी नेमकी आकडेवारी कोठून आणली हे समजून येत नाही। प्रशासनाने पुन्हा बलकवडी कालव्यातून फलटण खंडाळ्याला दिले पाणी। धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे सोमवारी कोरेगावात लाक्षणिक उपोषण। प्रकल्पीय तरतुदीचे उल्लंघन करून धोम धरणातून बलकवडी कालव्याद्वारे फलटण आणि खंडाळा तालुक्याला पाणी सोडल्याच्या निषेधार्थ धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या वतीने सोमवार दिनांक 29 एप्रिल रोजी कोरेगाव येथील तहसीलदार कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले जाणार आहे। त्यामध्ये कार्यक्षेत्रातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे अशी माहिती समितीचे अध्यक्ष CR बर्गे यांनी दिली। समितीच्या वतीने महसूल नायब तहसीलदार उदयसिंग कदम यांना सर्वात प्रथम निवेदन सादर करण्यात आले। तदनंतर प्रांताधिकारी कार्यालयात एकही अधिकारी उपस्थित नसल्याने अखेरीस लोकसभा निवडणुकीसाठी DP भोसले कॉलेज येथे तयार करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षामध्ये प्रांताधिकारी अभिजित नाईक यांना सायंकाळी 5 वाजता निवेदन सादर करण्यात आले। सातारा सिंचन मंडळाला संघर्ष समितीच्या वतीने वेळोवेळी निवेदने देऊनही आणि सातत्याने वस्तुस्थिती निदर्शनास आणून देऊन देखील धोम धरणातून बलकवडी कालव्यातून खंडाळा आणि फलटण तालुक्याकडे पिण्यासाठीचे पाणी नावाखाली पाणी सोडण्यात आले आहे। वास्तविक ज्या परिसरातून पिण्यासाठी पाण्याची मागणी केली जात आहे त्या परिसरात मोठ्या प्रमाणावर ऊस शेती असून पिण्याचे पाणी या नावाखाली शेतीसाठी पाणी नेण्यासाठी हा प्रयत्न आहे असा स्पष्ट आरोप करण्यात आला आहे। केवळ राजकीय आक्षाने धोम धरण लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांचे हक्काचे पाणी बलकवडी कालव्यातून सोडण्यात आले आहे। धोम बलकवडी धरणातील त्या परिसरासाठी राखीव असलेले पाण्यापेक्षाही जास्त पाणी यापूर्वीच त्यांना देण्यात आलेले असताना नियमबाह्यरित्या प्रकल्पीय तरतुदीचा भंग करून सोडलेले पाणी रविवार दिनांक 28 एप्रिलपर्यंत बंद न केल्यास बलकवडीत कालव्यातून पाणी सोडल्याच्या निषेधार्थ लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे। धोमच्या धरणातनं फलटण आणि खंडाळ्यासाठी पाणी सोडलेले आणि हे पाणी नियमबाह्य आहे। फलटण आणि खंडाळ्यासाठी यापूर्वी 2.98 TMC पाणी नेलेले आणि पुन्हा आत्ता
पिण्यासाठी पाणी आम्हाला लागते म्हणून पाणी नेलं. तर हे नियमबाह्य पाणी धोमच्या धरणातून जात असल्यामुळं आणि त्याचा निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही पत्र दिलेलं आहे, निवेदन दिलेलं आहे. आणि हे पाणी जर येत्या 2 दिवसात जर बंद नाही झालं तर आम्ही सोमवारी 29 तारखेला तहसीलदार कार्यालय कोरेगाव इथं लाक्षणिक उपोषण करून या सर्व प्रक्रियेचा आणि या सरकारचा निषेध करण्यासाठी उपोषणाला बसणार आहे. खरं तर पिण्यासाठी पाणी हे कालव्या वाटे नेण्यास बंदी असताना हे पाणी बेकायदेशीररित्या नेलं जात आहे. आम्ही 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण करणार असून जर हे पाणी बंद झालं नाही तर आणि जर 1 दिवसाच्या लाक्षणिक उपोषणानंतर पण जर हे पाणी चालू राहिलं तर मात्र आम्ही आमरण उपोषण या ठिकाणी करणार आहोत. मी जिल्हाधिकारी पोलीस प्रमुखांना पण निवेदन दिलेले आहे आणि हा आमच्यावर असणारा अन्याय जर थांबला नाही तर मात्र आम्हाला आमरण उपोषणाशिवाय पर्याय राहणार नाही. कारण आमचे संपूर्ण शेती उद्ध्वस्त होणार आहे. खरं तर या दुष्काळानं आमचं आधीच नुकसान झालेलं आहे आणि त्यात ह्या राज्यकर्त्यांच्या असल्या गलथान कारभारामुळं आमचं मोठं नुकसान या ठिकाणी होणार आहे आणि ते वाचवण्याची साठीच आम्ही सर्व शेतकरी या ठिकाणी आंदोलन करणार आहोत. पुशेगावात मुख्य चौक परिसरात नारळाच्या झाडावर वीज कोसळली. सुदैवाने वित्त व जीवितहानी झाली नाही. पुशेगाव येथे गुरुवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास शहरातील मुख्य छत्रपती शिवाजी चौकाच्या पूर्वेस माधव निवास बिल्डिंगच्या परिसरात नारळाच्या झाडावर वीज पडली. सुदैवाने कोणतीही जीवित व वित्तहानी झाली नाही. परिसरात मात्र घबराट पसरली होती. दुपारपासूनच वातावरणात कमालीचा उकाडा जाणवत होता. दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास पावसाचे वातावरण झाले. जोराच्या वाऱ्यासह विजांचा कडकडाट होत होता. त्यातच छत्रपती शिवाजी चौकाच्या पूर्वेस 500 मीटर अंतरावर कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेजवळ आणि माधव निवास बिल्डिंगच्या परिसरात नारळाच्या झाडावर वीज पडली आणि आग लागली. आग भडकल्यानंतर मोठ्या प्रमाणात ठिणग्या उडू लागल्या. सुदैवाने पावसाच्या पाण्याने आग आटोक्यात आली. त्यामुळे कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही. मी अवश्य मतदान करणार. साप गावामध्ये दिव्यांग बांधवांचा निर्धार. मी मतदान करणार आणि इतरांनाही मतदान करण्यास प्रवृत्त करणार असा निर्धार कोरेगाव विधानसभा मतदारसंघ अंतर्गत साप या गावात दिव्यांग बांधवांनी व्यक्त केला. मतदान जनजागृती पथकातर्फे सातारा लोकसभा मतदारसंघ अंतर्गत कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान जागृतीसाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. स्पर्धा, व्याख्याने, मेळावे आदींच्या माध्यमातून मतदानाचे आणि लोकशाहीचे महत्त्व नागरिकांच्या मनावर ठसवण्यात येत आहे. त्या अंतर्गत हा उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमाला दिव्यांग बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि जागृती करणाऱ्या अधिकाऱ्यांबरोबर मुक्तपणे संवाद देखील साधला. मतदान जनजागृती पथकाचे प्रमुख यशेंद्र क्षीरसागर, सदस्य मंगेश घाडगे, ग्रामसेवक किरण कंठे तसेच राहुल कदम आणि ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. यावेळी मतदानाची शपथ घेण्यात आली. 100% मतदान होणे ही आदर्श व्यवस्था आहे. भारतासारख्या देशात केवळ 60% किंवा 55% मतदान होणे ही गोष्ट निश्चितच योग्य नाही. काही ठिकाणी तर 50% पेक्षा कमी मतदान होत आहे. ही गोष्ट एवढ्या मोठ्या लोकशाही देशात योग्य नाही. त्यामुळे जास्तीत जास्त मतदान होणे आवश्यक आहे.